एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे लातूर डिस्ट्रिक्ट बँकेच्या जे काही जागा सुटलेल्या आहेत त्यासाठी आपण फॉर्म भरला असेल तर व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पाहायचा. मित्रांनो, या व्हिडिओची जर तुम्हाला PDF पाहिजे असेल आणि हॉल तिकीट संदर्भामध्ये लातूर डिस्ट्रिक्ट बँकेच्या खाली का आपण स्पेशल व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे मित्रांनो, तो ग्रुप तुम्ही नक्की या ठिकाणी जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण त्या ग्रुपची लिंक टाकलेली मित्रांनो, त्यावर क्लिक करून तो ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करून घ्या. सर्व अपडेट मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. सोबत या व्हिडिओची PDF सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. तेव्हा लवकरात लवकर सर्वांनी या ठिकाणी तो ग्रुप नक्की जॉईन करून घ्या. पहिला प्रश्न मित्रांनो, आणि प्रत्येक प्रश्नाला आपल्याला या ठिकाणी 3 सेकंदाचा वेळ मिळणार आहे उत्तर देण्यासाठी. पहा, पटकन उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आपल्याला. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याचा या 6 राज्यामध्ये समावेश होत नाही? तर कोणत्या राज्याचा होत नाही? मध्य प्रदेशचा होतो बघा, त्याच्यानंतर तेलंगणाचा होतो, गुजरातचा सुद्धा होतो, परंतु आंध्र प्रदेशचा होत नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक ड हे आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर होईल. चला, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणतं क्षेत्र आहे गोदावरी काठी वसलेलं नाही? खालीलपैकी कोणतं क्षेत्र गोदावरी काठी वसलेलं नाही? तर नांदेड वसलेलं आहे मित्रांनो, पैठण वसलेलं आहे, नाशिक पण वसलेलं आहे, परंतु पंढरपूर या ठिकाणी वसलेलं नाही. म्हणून बघा, ऑप्शन क्रमांक ड आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. अहिल्यानगर जिल्ह्यामधील देऊळगाव रेकुरी हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी राखीव आहे? तर काळवीट, ऑप्शन क्रमांक ड काळवीट या प्राण्यासाठी मित्रांनो राखीव आहे. 3 प्रश्न झाले. चौथा प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये तांब्याचे सर्वात जास्त साठे आपल्याला पाहायला मिळतात? चला, द्या उत्तर. आपल्याला या ठिकाणी 3 सेकंद वेळ मिळणार आहे. उत्तर कमेंट करा. तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक अ चंद्रपूर. लक्षात ठेवा मित्रांनो, चंद्रपूरमध्ये मित्रांनो आपल्याला तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात. अजिंठा आणि वेरूळ याचप्रमाणे टिंबटिंब येथील गुफा मंदिरे सुद्धा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येतात. चला, द्या उत्तर. आपल्याला या ठिकाणी 3 सेकंद मिळतील. तर ऑप्शन क्रमांक ड मित्रांनो, पितळखोरा हे याचं योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवा, पितळखोरा बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड या तिन्ही जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या खनिजाचे साठे आहेत? कोणत्या खनिजाचे साठे आहेत आपल्याला असं विचारलंय. चला, द्या उत्तर. तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ड बॉक्साईट हे आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर होईल. नेक्स्ट मित्रांनो, भिवंडी आणि मालेगाव या व्यतिरिक्त राज्यामध्ये टिंबटिंब येथेही हातमागाचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो. तर कोणत्या ठिकाणी मित्रांनो? तर इचलकरंजी, ऑप्शन क्रमांक ब. इचलकरंजी याचं काय पहा बरोबर उत्तर आहे, ऑप्शन क्रमांक ब. मुख्यत्वे करून 1961च्या प्रलयामुळे प्रकाशित होतात आलेले पुणे जिल्ह्यामधील पानशेत हे मातीचं धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ब अंबी. लक्षात ठेवायचं आपल्याला, अंबी आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. पहा, मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारं तानसा आणि वैतरणा म्हणजे मोडक सागर ही जलाशये कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे तानसा आणि वैतरणा सांगा मित्रांनो. आपल्याला 3 सेकंद मिळतील. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड ठाणे. लक्षात ठेवा, ठाणे. DCC बँकेसाठी तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक खास PDF आपण बनवलेली पहा, योग्य डायरेक्शनने अभ्यास करण्यासाठी. यामध्ये एकूण बघा 10,000 प्रश्न असणार आहे. यामध्ये सर्व विषय आपण कव्हर केले बघा, संगणक असेल, सहकार असेल, जवळजवळ सगळे टॉपिक कव्हर केलेले आहेत मित्रांनो. ही PDF तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवरती मिळणार आहे. तुम्हाला काय करायचं मित्रांनो, ₹399 या ठिकाणी आपल्याला फोनपे, गुगल पे करायचे. पहा, ₹399. जो काय आपला नंबर आहे पहा, 9325230840 तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. जो काय QR कोड आहे हा सुद्धा स्कॅन करून तुम्ही पेमेंट पाठवू शकता आणि त्याचा स्क्रीनशॉट त्याच नंबरवर तुम्हाला सेंड करायचा आहे. तुम्हाला बघा, ही PDF तुमच्या पेमेंट झाल्यानंतर एका मिनिटामध्ये पाठवली जाईल. त्यामुळे बघा, ज्यांना कोणाला खरंच PDF घ्यायची असेल, जे खरंच सिरियसली अभ्यास करत असेल किंवा ज्यांना खरोखर वाटत असेल आपलं या ठिकाणी काम व्हावा, तर लवकरात लवकर अभ्यासाला लागा. पहा, ही प्रोसेस फार फास्ट असते. पहा, तुमचे कधी हॉल तिकीट येतील आणि कधी पेपर चालवतील हे सुद्धा तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी PDF घ्यायची. पहा, ₹399 आपल्याला काय करायचं आहे, पेमेंट करायचं आहे. यामध्ये तुम्हाला सगळे विषय मिळणार आहेत. तर मित्रांनो, कमी वेळेमध्ये अभ्यास करण्यासाठी आपण ही PDF लॉन्च केली. पहा, कमी वेळेमध्ये तुम्हाला सगळं काही मिळणार आहे. पहा, आणि चांगला योग्य डायरेक्शनने अभ्यास तुमचा होणार आहे. पहा, ₹399 जो काही नंबर दिलेला आहे त्याला तुम्ही फोनपे, गुगल पे करा आणि त्याच व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल. पहा, जास्त काही सांगत नाही, लवकरात लवकर घेऊन टाका, वेळ फार कमी आहे. लोह व जस्त याचं प्रमाण अधिक असणारी टिंबटिंब ही माती रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर कोणती मित्रांनो? ऑप्शन क्रमांक ब जांभी हे आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. कोणतं? जांभी. पुढचा प्रश्न मित्रांनो, कार्ला, मळवली आणि बेडसा कामशेत येथील गुफा मंदिरे पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहेत?
तर कोणते आहेत मित्रांनो? ऑप्शन क्रमांक ड मावळ याचं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, आशियातील सर्वात मोठा साखर कारखाना वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोठे आहे? तर खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक क मित्रांनो, सांगलीमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. कुठं? सांगली. समजलं? सांगली. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या खनिजाच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्र देशामध्ये आघाडीवर आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 3 फ्लोओराईट. लक्षात ठेवा, फ्लोओराईट. गडचिरोली जिल्ह्यातील खालीलपैकी टिंबटिंब येथे लोखंडाचे साठे आपल्याला पाहायला मिळतात. तर कोणत्या ठिकाणी मित्रांनो? ऑप्शन क्रमांक अ देऊळगाव मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक देऊळगाव. मध्य रेल्वे मध्य रेल्वेने मुंबईहून दिल्लीला जाताना लागणाऱ्या राज्यातील सर्वात शेवटचं जंक्शन कोणतं आहे? सर्वात शेवटचं जंक्शन मित्रांनो कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक ब भुसावळ हे याचं बरोबर उत्तर आहे. कोणतं? भुसावळ. नेक्स्ट आहे पहा, रामटेक आणि सावनेर येथे मॅंगनीजच्या मंगल धातूच्या खाणी आहेत. काय प्रश्न आहे पहा, मॅंगनीजच्या धातूच्या खाणी आहेत. ही स्थळे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मोडतात? तर रामटेक मित्रांनो आपल्याला माहिती आहे कुठे आहे? नागपूरमध्ये. म्हणून ऑप्शन क्रमांक ड आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहेत? तर मित्रांनो यवतमाळ आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक यवतमाळ. नेक्स्ट मित्रांनो, काजूच्या उत्पादनामध्ये अग्रेसर असलेली मालवण, वेंगुर्ला आणि सावंतवाडी ही ठिकाणे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तो ऑप्शन क्रमांक ब मित्रांनो सिंधुदुर्ग याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे, सिंधुदुर्ग हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी कोणत्या गटातील जिल्हे तंबाखूच्या उत्पादनामध्ये राज्यामध्ये अग्रेसर आहेत? तंबाखूच्या उत्पादनामध्ये तर कोल्हापूर, सांगली, सातारा हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक क हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. वेण्णा आणि कोयना या कृष्णा नदीच्या उपनद्या सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वरमध्ये उगम पावतात. तर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये त्या कृष्णा नदीला येऊन मिळतात? तर ऑप्शन क्रमांक अ साताऱ्यामध्ये येऊन मिळतात पहा. महाराष्ट्राच्या टिंबटिंब या स्वाभाविक विभागामधून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या आहेत. तर याचं योग्य उत्तर मित्रांनो कोकण. ऑप्शन क्रमांक ब कोकण. नेक्स्ट मित्रांनो, राज्यामध्ये 6 पर्वतरांगेस लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशाला टिंबटिंब म्हणून ओळखलं जातं. तर पर्जन्य छायेचा प्रदेश. ऑप्शन क्रमांक ब पर्जन्य छायेचा प्रदेशाचं बरोबर उत्तर आहे पहा. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील टिंबटिंब हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण होय. तर कोणतं आहे? आंबोली याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक क आंबोली. नेक्स्ट मित्रांनो, कोयना प्रकल्पाचा एक भाग असलेलं पोफळी येथील जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये मोडतं? तर रत्नागिरी याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक अ रत्नागिरी. जवाहरनगर, भंडारा आणि वाडी नागपूर ही ठिकाणे कशाकरता प्रसिद्ध आहेत? तर मित्रांनो हे संरक्षण साहित्य निर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत. चलनी नोटा, पोस्ट कार्डे, तिकिटे इत्यादीचे छापाई केंद्र सिक्युरिटी प्रेस राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो हे नाशिकमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. महाराष्ट्रामध्ये कन्हान येथे आणि भंडारा जिल्ह्यामध्ये तुमसर येथे कोणता धातू शुद्ध करण्याचे कारखाने आहेत? तर कोणता? मॅंगनीज धातू शुद्ध करण्याचे कारखाने आहेत पहा. इकोडी भंडारा हे ठिकाण रेशमी कापड निर्मितीच्या हस्तउद्योगाबाबत प्रसिद्ध आहे. तर येथील रेशमी कापड कोणत्या नावाने एका विशिष्ट प्रकारच्या कच्च्या रेशमापासून बनवलं जातं? तर कोशा. ऑप्शन क्रमांक क कोशा हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. इमारतीचं लाकूड म्हणून अतिशय उपयुक्त असलेली सागाची वने महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने कोणत्या 2 जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात? तर चंद्रपूर, गडचिरोली याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक ब चंद्रपूर, गडचिरोली. मच्छीमाराचं शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा महाराष्ट्रात मुंबईबरोबर कोणत्या ठिकाणी आहेत? तर मित्रांनो सातपाट्या आणि रत्नागिरी याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक अ हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी कोणत्या पिकाचा महाराष्ट्रात उत्पादित होणाऱ्या नगदी पिकामध्ये समावेश करता येणार नाही? तर तागाचं याचा योग्य उत्तर आहे आपलं ताग. तंबाखू, ऊस आणि कापूस हे काय आहेत? नगदी पिकं आहेत. खालीलपैकी कोणती नदी राज्यामधील पठारी प्रदेशातून वाहत नाही? तर मित्रांनो सूर्या याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक क सूर्या. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या प्राण्याला महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणलं जातं? तर शेकरू मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक क शेकरू. खालीलपैकी कोणत्या गटातील सर्व जिल्ह्यामध्ये मिठागरे आहेत? मिठागरे कुठं कुठं आहेत? तर मित्रांनो पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. ऑप्शन क्रमांक ब याचं बरोबर उत्तर आहे पहा.
खालीलपैकी कोणत्या कालावधीमध्ये राज्यामध्ये मासेमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो? तर सप्टेंबर ते मे मध्ये चालतो पहा. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र अभयारण्यास टिंबटिंब अभयारण्य या नावाने सुद्धा ओळखलं जातं. तर ढाकणा कोलकाज या नावाने ओळखलं जातं पहा. बल्लापूर चंद्रपूर, त्याच्यानंतर थेरगाव पुणे आणि भिगवण इंदापूर पुणे ही ठिकाणे कशाशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी मित्रांनो कागद गिरण्या आहेत पहा, लक्षात ठेवा कागद गिरण्या. राज्यामधील नेरळ माथेरान हा लोहमार्ग कोणत्या प्रकारचा आहे? तर मित्रांनो हा अरुंद मापी पहा, लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणती संशोधन संस्था पुणे या ठिकाणी नाही? तर हापकिन्स इन्स्टिट्यूट, ऑप्शन क्रमांक ड. खालीलपैकी कोणती संस्था मुंबई या ठिकाणी नाही विचारलंय? तर इंडियन ड्रग लॅबोरेटरी ही मुंबईमध्ये नाही पहा. त्याच्यानंतर जसलोक रिसर्च सेंटर हे मुंबईमध्ये, रिजनल कॅन्सर सेंटर त्याला टाटा मेमोरियल हॉस्पिटल म्हणतात, हे सुद्धा आहे. हापकिन्स इन्स्टिट्यूट सुद्धा पहा या ठिकाणीचे. कोशा रेशमाच्या उत्पादनाशी निगडीत असलेली साबळी आणि नागभिडी स्थळे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मोडतात? तर मित्रांनो ही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोडतात, ऑप्शन क्रमांक ब चंद्रपूर. नेक्स्ट मित्रांनो वाघांप्रमाणे मगरीसाठी प्रसिद्ध असलेलं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे? तर ताडोबा याचं बरोबर उत्तर आहे पहा. कोणतं? ताडोबा. नेक्स्ट आहे पहा, उजनी धरण जलाशयाच्या परिसरामध्ये कोणते पक्षी मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात? तर कोणते मित्रांनो? रोहित फ्लेमिंगो हे आढळतात. राजमाता जिजाईचं जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध असलेलं विदर्भातील सिंदखेड राजा हे स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मोडतं? तर बुलढाणा याचं बरोबर उत्तर आहे पहा. महाराष्ट्रामधील काच कारखाना असलेली ठिकाणे खालीलपैकी कोणत्या गटात दिलेली आहेत? तर तळेगाव, ओगलेवाडी आणि चंद्रपूर मित्रांनो हे काय आहेत पहा, काच कारखाने या ठिकाणी. टिंबटिंब जिल्ह्याचं मुख्य ठिकाण कयाधू नदीच्या काठी वसलेलं आहे? तर हिंगोली, ऑप्शन क्रमांक ब हिंगोली याचं बरोबर उत्तर आहे पहा. राज्यामध्ये अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा आपल्याला सापडते? तर कोणती असते मित्रांनो? ऑप्शन क्रमांक ब जांभी. एकेकाळी यादवांची राजधानी असलेलं देवगिरी म्हणजेच हल्लीचं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील टिंबटिंब होय. तर काय मित्रांनो? तो दौलताबाद याचं बरोबर उत्तर आहे पहा. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 आणि खालीलपैकी कोणते दोन शहरं जोडलेली आहेत पहा? तर पुणे सोलापूर, लक्षात ठेवा पुणे सोलापूर. खालीलपैकी कोणती संस्था पुणे या ठिकाणी नाही आहे? तर मित्रांनो एशियाटिक सोसायटी नाही पहा. बाकी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंडळ, भारत इतिहास संशोधन मंडळ, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट हे सगळे पुण्यामध्ये, परंतु एशियाटिक सोसायटी नाही पहा. रायगड ही शिवरायांची राजधानी बनण्यापूर्वी पुणे जिल्ह्यामधील टिंबटिंब किल्ल्यावरून शिवशाहीचा कारभार चालत असे. तर राजगड मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे, ऑप्शन क्रमांक ब राजगड. पालघर जिल्ह्यामधील टिंबटिंब येथील भुईकोट किल्ला 1739 मध्ये चिमाजी आप्पांनी पोर्तुगीजाकडून जिंकून घेतला. तर कोणता किल्ला आहे मित्रांनो? तर याचं योग्य उत्तर आहे पहा, ऑप्शन क्रमांक क वसई, लक्षात ठेवा वसई. अलीकडच्या काळामध्ये पर्यटकांचे आकर्षण बनू लागलेलं गणपतीपुळे हे समुद्रकिनाऱ्यावरील निसर्गरम्य स्थान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर रत्नागिरीमध्ये हे आहे पहा. इसवी सन 1296 मध्ये ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतली असं म्हटलं जातं, तर कोणत्या ठिकाणी घेतली? आळंदी पुणे या ठिकाणी घेतली पहा. या नेक्स्ट मित्रांनो 1290 मध्ये ज्ञानेश्वरी सांगितली होती ते प्रवारेकाठी असलेलं अहिल्यानगर जिल्ह्यातील ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? तर नेवासे या ठिकाणी सांगितली होती ज्ञानेश्वरी. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 जुना क्रमांक 50 खालीलपैकी कोणते दोन ठिकाणी जोडलेली आहेत? तो कोणते मित्रांनो? संगमनेर पुणे, लक्षात ठेवा क्रमांक 60 कोणते आहेत? संगमनेर पुणे जोडलेली पहा. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 आणि जुना क्रमांक 4 वर आहेत? तर कोणते दोन ठिकाणं आहेत मित्रांनो? तर कोणते दोन ठिकाणं आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पहा, ऑप्शन क्रमांक पुणे आणि लोणावळा, पुणे आणि लोणावळा. खाली काही फळं दिलेले आहेत आणि त्यांच्याशी निगडीत संशोधन केंद्राची स्थाने याच्या जोड्या दिलेल्या आहेत पहा. या ठिकाणी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची. पहिली बघा नारळ संशोधन हे चुकीचं आहे पहा. केळी संशोधन हे आवल जळगावमध्ये, मोसंबी बघा श्रामपूर अहिल्यानगरमध्ये, सुपारी संशोधन केंद्र अलिबाग रायगड या ठिकाणी. वेळवंडी या निरेच्या उपनदीवर पुणे जिल्ह्यामध्ये टिंबटिंब येथे बांधलेल्या धरणाच्या जलाशयाला येसाजी कंक जलाशय या नावाने ओळखले जाते. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन्स क्रमांक अ भाटघर, लक्षात ठेवा भाटघर याचं बरोबर उत्तर आहे पहा. तर याचं योग्य उत्तर मित्रांनो भाटघर, लक्षात ठेवा. नेक्स्ट हे पहा,
गोंदिया जिल्ह्याच्या निर्मितीमुळे विदर्भामधील जिल्ह्याची संख्या आता 11 इतकी झाली आहे. तर हिंगोली जिल्ह्याच्या निर्मितीमुळे मराठवाडा विभागातील जिल्ह्याची संख्या किती झाली? तर किती झाली मित्रांनो? 8 इतकी झाली पहा. रायगड तालुक्यातील माणगाववरून पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात प्रवेश करताना कोणता घाट चढावा लागतो? तर तामिनी घाट मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा तामिनी घाट. महाराष्ट्रामध्ये आगरी जातीचे लोक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळतात? पालघर, ठाणे, रायगडमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. उजनी प्रकल्पाची जास्तीत जास्त फायदा होणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे? तर सोलापूर हा जिल्हा आहे मित्रांनो. चाक सन्मान योजनेचा फायदा महाराष्ट्रातील टिंबटिंब या जिल्ह्यास होणार आहे. तर कोणत्या? ऑप्शन क्रमांक ड पुणे जिल्ह्यास होणार आहे. लक्षात ठेवा पुणे. महाराष्ट्र एक्सप्रेस कुठून कुठे धावते? तर मित्रांनो महाराष्ट्र एक्सप्रेस कुठून कुठे धावते? तर कोल्हापूर गोंदिया. ऑप्शन क्रमांक अ कोल्हापूर गोंदिया. कुकडी योजनेचा फायदा कोणत्या जोल जिल्ह्याला होणार आहे? पुणे आणि अहिल्यानगर याचं बरोबर उत्तर आहे पहा. दूधगंगा योजनेचा फायदा होणार आहे. दूधगंगा. तर मित्रांनो दूधगंगा योजनेचा फायदा कोल्हापूरला होणार आहे. लक्षात ठेवा कोल्हापूर. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान शिवनेरी पुणे कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर मित्रांनो कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर जुन्नर याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक जुन्नर. खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये तंबाखू, ऊस आणि हळद या तिन्ही पैसे मिळवून देणारी पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात? तर कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये. टिंबटिंब हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मुख्य ठिकाण होय. तर कोणतं आहे मित्रांनो? सिंधुदुर्ग नगरी हेच बरोबर आहे उत्तर. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या एकाच ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आणि तेल शुद्धीकरण केंद्र आहे? तर कोणतं मित्रांनो? ट्रॉम्बे याचं बरोबर उत्तर आहे पहा. तुमसर भंडारा या ठिकाणी कोणती मोठी बाजारपेठ आहे? तांदुळाची मोठी बाजारपेठ आहे पहा. वैतरणा, उल्हास, सावित्री आणि वशिष्ठी या नद्या महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून वाहतात? तर कोकण या भागातून वाहतात पहा. लक्षात ठेवायचं आहे कोकण. नेक्स्ट आहे पहा निळवंडे धरण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? निळवंडे धरण. तर हे अहिल्यानगरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ताडोबा आणि असलामेंढा ही धरणे तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर ही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट आहे पहा लाकडी आणि रंगीत खेळण्यांसाठी प्रसिद्ध असलेलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठिकाण कोणतं आहे? तर सावंतवाडी हे ठिकाणी पहा. खालीलपैकी कोणता लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर शहरातून जातो? तर मनमाड आणि काचीगुडा हा जातो पहा. हिंदुस्तान ऑर्गॅनिक केमिकल्स रसायनी हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो हा पनवेल रायगड या ठिकाणी पहा. ॲम्युनेशन फॅक्टरी किंवा दारुगोळ्याचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर खडकी आणि पुणे या ठिकाणी पहा. खडकी पुणे. अणुशक्ती संबंधित अशा खाली दिलेल्या केंद्रापैकी कोणते केंद्र मुंबई अथवा मुंबईजवळ नाही विचारले? तर 6 इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स हे नाही. बाकी पहा ॲटॉमिक एनर्जी कमिशन, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आणि भाभा ॲटॉमिक रिसर्च हे सगळे मुंबईपाशी आहेत. कसारा घाट खालीलपैकी कोणत्या महामार्गावर आहे? कोणता? कसारा घाट. तर मित्रांनो कसारा घाट कुठे आहे? मुंबई आग्र्यावरती आपल्याला पाहायला मिळतो. बेरड ही वर्गीकृत जमात प्रामुख्याने कोणत्या ठिकाणी आढळते? तर दक्षिण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कुरकू जमातीचे लोक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात? तर अमरावतीमध्ये मित्रांनो हे आढळतात. ऑप्शन क्रमांक क अमरावती. रामटेक चिखलदरा ही स्थळांचा पर्यटन केंद्र म्हणून विकास करण्यात येत आहेत. ही स्थळे महाराष्ट्राच्या कोणत्या विभागामध्ये मोडतात? तर विदर्भामध्ये मित्रांनो हे मोडतात. ऑप्शन क्रमांक ब विदर्भ. मध्य प्रदेशामध्ये सातपुडा पर्वतरांगेमध्ये उगम पावून महाराष्ट्रामध्ये प्रवेशणारी ही प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे. कोणती मित्रांनो? तर तापी याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक तापी. गोदावरी नदीवरील जायकवाडी जलविद्युत प्रकल्प आता पूर्ण झाला आहे. तर या प्रकल्पाला खालीलपैकी कोणत्या देशाचं सहाय्य लाभलं आहे? तर जपानचं मित्रांनो याचं सहाय्य लाभलेलं आहे. कोणतं? जपान. महाराष्ट्रामध्ये टिंबटिंब जिल्ह्यामध्ये पानझडी वृक्षाची वने आपल्याला पाहायला मिळतात. पानझडी. तर लक्षात ठेवा मित्रांनो चंद्रपूर आणि भंडारा याचं बरोबर उत्तर आहे पहा. गोंड ही आदिवासी जमात राज्यामध्ये मुख्यत्व करून कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? तर चंद्रपूरमध्ये मित्रांनो आढळते. ऑप्शन क्रमांक ग चंद्रपूर. आगा खान पॅलेस येथे कस्तुरबा गांधीचा मृत्यू झाला होता. तर आगा खान पॅलेस महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? तर येरवडा पुणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. सातवाहन काळामध्ये महत्त्वाचं शैक्षणिक केंद्र कोणतं आहे?
तर पैठण याचं बरोबर उत्तर आहे पहा. रामोशी ही वर्गीकृत जमात मुख्यत्वे करून महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आढळते? तर मध्यमध्ये आपल्याला पाहायला मिळते. विदर्भामध्ये भंडारा जिल्ह्यातील गोसी खुर्द येथे वैनगंगा नदीवर कोणता महत्त्वपूर्ण प्रकल्प विकसित होत आहे? तर कोणता आहे मित्रांनो? तर याचं योग्य उत्तर आहे इंदिरा सागर. महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? तर वर्धा या ठिकाणी पहा. टिंबटिंब ही आदिवासी जमात मेळघाट डोंगर रांगामध्ये बहुसंख्येने राहते. तर कोणती मित्रांनो? कुरकू. लक्षात ठेवा बघा, कुरकू. नेक्स्ट पहा. तेरेखोल ही कोकणातील अगदी दक्षिणेस असलेली नदी आहे. तर ही नदी कोकणातील अगदी उत्तरेस असलेली नदी आहे. तर बघा, दमणगंगा मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. कोणत्या डोंगर रांगामुळे तापीपूर्णा खोरे गोदावरी खोऱ्यापासून वेगळी झाली आहेत? तर अजिंठा आणि सातमाळा. लक्षात ठेवा, अजिंठा आणि सातमाळा. आणि मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, नागपूर हे कोणत्या लोहमार्गावरील महत्त्वाचं जंक्शन आहे? तर मुंबई कोलकाता. पर्यंत आले असाल तर लवकरात लवकर बघा, या ठिकाणी तुम्ही फोनपेमध्ये जा, 399 रुपये पेमेंट करा. मी तुम्हाला सगळ्या PDF एका मिनिटामध्ये पाठवून देईल. पहा, सर्व विषय आपण यामध्ये कव्हर केलेले आहेत. आणि मित्रांनो यामध्ये तुम्हाला सगळे विषय मिळणार आहेत. पहा, बरोबर आहे की नाही? झालेली प्रश्नपत्रिका, तसेच मित्रांनो जे काही योग्य डायरेक्शनने अभ्यास कमी वेळेमध्ये अभ्यास करण्यासाठी या PDF आपण तयार केलेल्या आहेत. त्यामुळे जास्त काही विचार करू नका, लगेच फोनपेमध्ये जा. 399 रुपये या ठिकाणी तुम्हाला फोनपे गुगल पे करायचे आहेत आणि लवकरात लवकर घेऊन टाका. पहा, आत्ता तुमचे हॉल तिकीट येतील आणि लगेच पेपर चालू होतील. बघा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी, फास्ट रिव्हिजनसाठी बघा आपण या PDF बनवलेल्या आहेत. पहा, ही संधी सोडू नका, कारण की संधी वारंवार मिळत नसते. पहा, संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे. आणि लवकरात लवकर मित्रांनो ह्या PDF घ्या मित्रांनो आणि लवकरात लवकर अभ्यासाला लागा. जो नंबर दिलाय पहा, त्या नंबरला पेमेंट करा. जो काही QR आहे त्याला सुद्धा स्कॅन करू शकता. आणि लवकरात लवकर अभ्यास करायला आपल्याला चालू करायचं आहे, कारण की जितका उशीर आपल्याला होईल तितकी रिव्हिजन आपली लेट होणार. त्यामुळे तुम्ही जितक्या लवकर PDF घेताल तेवढ्या जास्त तुमचे रिव्हिजन होणार. आणि रिव्हिजन झाल्यानंतर आपल्याला चांगला स्कोर वाढणार. बरोबर आहे की नाही? त्यामुळे हे गणित सोपं आहे. जितका लवकर तुम्ही घेणार तितक्या जास्त रिव्हिजन होणार. योग्य डायरेक्शनने अभ्यास करण्यासाठी आणि कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या PDF तयार केलेल्या आहेत. पहा, लवकरात लवकर फोनपे गुगल पेमध्ये जा. जो नंबर दिसतोय 9325230840 या नंबरला पेमेंट करा आणि त्याच नंबरला त्याचा स्क्रीनशॉट पाठवा आणि लवकरात लवकर अभ्यासाला चालू करा.